या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीसाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत असून अनुभवी व ताकदवान नेते रिंगणात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेस, भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी सरपंच संग्राम पाटील, भाजपकडून महेश पाटील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विराज पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याने प्रचाराला वेग आलाय. दरम्यान काल उभाटा पक्षाचे उमेदवार विराज पाटील यांनी पाचगावच्या येथील गजानन सिटी हॉलमध्ये नारळ फोडून आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकिरण हिंगोले यांनी पाचगावच्या राजकारणावर स्पष्ट शब्दात भाष्य केले. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या नावाखाली केवळ आश्वासनांची खैरात करून जनतेची कशी दिशाभूल केली याचा त्यांनी उल्लेख केला. पाचगावचा अपेक्षित विकास अद्याप झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विराज पाटील यांच्या प्रचार शुभारंभाला नागरिकांसह महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या सामाजिक व विकास कामांची पोच असल्याचं इंगोले यांनी सांगितलं. पाचगावच्या सर्वांगीण विकासासाठी विराज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी बोलताना विराज पाटील यांनी गेली 15 वर्ष पाणी प्रश्नासाठी झगडणारी शिवसेना आहे. या मतदारसंघातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सत्तेवर येणारा माणूस हा दरवेळी सांगतो की मी हा प्रश्न सोडवतो, पण खरं तर कोणताही पक्ष सत्तेवर आलं त्याला हा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. मोरेवाडीचा कचऱ्याचा प्रश्न, उजाळी भुयारी रस्त्याचा प्रश्न, तामगावच्या लोकांना प्रवास करताना करावी लागणारी कसरत, त्याच्याबरोबर मतदारसंघातील प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एकदा शिवसेनेला रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेतृत्वाला संधी द्या, मी तुमचे प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. एकदा संधी द्या, शिवसेना नागरिकांच्या विकासासाठी काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून देतो. मतदारसंघाच्या विकासासाठी शिवसेनेमार्फत कष्ट करीन असंही ते यावेळी म्हणाले. प्रचार शुभारंभाला जिल्हाप्रमुख रविकिरण हिंगोले, शहर प्रमुख सुनील मोदी, नूतन नगरसेविका प्रतिज्ञा उत्तरे, विजय देवणे, मंजित माने, निवडणूक समन्वयक सागर साळुंखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.